चैत्र वैशाखातील सण, देवपूजा, मंगल कार्य, त्याचबरोबर अक्षय तृतीया, हळदी कुंकू या सर्वांसाठी महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या अगदी मानाचं स्थान प्राप्त केलेला नैवेद्य म्हणजे कैरीची डाळ. अगदी या चैत्र वैशाखाच्या सणामध्ये कैरीची डाळ ही अगदी घरोघर आणि नैवेद्यासाठी सात्विकतेने बनवलेली असते. कच्च्या कैरीचा आंबटपणा, डाळीचं सात्विक पौष्टिकता आणि फोडणीचा सुगंध यातून बनते ही कैरीची डाळ. सो हाय, मी कविता तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अगदी पौष्टिक, सात्विक, पारंपरिक आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली हे समजण्यास मदत होईल. आज आपण चैत्र महिना स्पेशल ही कैरीची डाळ, त्याला आंबे डाळ असं म्हणतात, ती करणार आहोत. त्यासाठी साहित्य पाहूया. या ठिकाणी हरभरा डाळ घेतलेली आहे. पाव वाटी हरभरा डाळ या ठिकाणी आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ती भिजत घालून ठेवली. आणि त्यानंतर आपण घेतलेली आहे कैरी. कैरी छान अशी आपल्याला या ठिकाणी वरील साल काढून कट करून घ्यायची. कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आंबट गोड ही डाळ असते, त्यामुळे थोडीशी साखर. आता या ठिकाणी डाळ आपल्याला साधारणतः 3 ते 4 तास तरी भिजत ठेवायची आहे. डाळ छान अशी स्वच्छ या ठिकाणी धुवून घेणार आहोत. भिजत घालण्यापूर्वी तर मी धुतलेलीच होती, परंतु थोडासा आंबूसपणा यातील कमी व्हावा यासाठी पुन्हा एकदा मी ती स्वच्छ धुवून घेतली. त्यामधील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची. आता पूर्वीच्या काळी ही जी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ करण्यासाठी सर्व जिन्नस पाट्यावर वाटून किंवा खलबत्त्यात, दगडी खलबत्त्यामध्ये वाटून ही डाळ केली जायची. परंतु आज मात्र आपण सर्व या ठिकाणी मसाले काढण्यासाठी मिक्सरचा वापर करतो, त्यामुळे मिक्सरमध्येच ही डाळ वाटून घेणार आहोत. डाळ वाटताना मिक्सर आपल्याला चालू बंद करत या ठिकाणी वाटून घ्यायचे आहे. एकसारखं चालू ठेवायचं नाही आणि खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही. हलकीशी ठोसर ठेवायची, त्यामध्ये एक अर्धी डाळ सगट राहिली तरीही चालणार. हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची डाळ आपण ही मिक्सरला दळून घेतलेली आहे. आता ही जी डाळ आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जर या ठिकाणी पाट्यावर वाटण्याची सोय असेल किंवा तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर नक्कीच त्यामध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता. अगदी परफेक्ट पारंपरिक चव या डाळीला येते. परंतु या ठिकाणी माझ्याकडे ती सोय नव्हती, त्यामुळे या ठिकाणी मी ती मिक्सरलाच या ठिकाणी वाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि कैरी या ठिकाणी टाकून मिक्सरला छान अशी दळून घेऊया. आता या ठिकाणी कैरी घेताना आंबट असेल तर थोडंसं प्रमाण कमी वापरा. त्याचबरोबर कैरी माझी जास्त आंबट नव्हती, त्यामुळे या ठिकाणी अर्धी वाटी कैरी वापरलेली आहे. हिरव्या मिरच्या देखील खूप जास्त तिखट नव्हते, त्यामुळे 2 हिरव्या मिरच्यांचा वापर मी केलेला आहे. छान असा आपण मिरची आणि कैरीचा छान असा हा ठेचा करून घेतलेला आहे, तो यामध्ये मिक्स करायचा. तुम्हाला जर थोडीशी आंबट जास्त आवडत असेल तर कैरीचं प्रमाण वाढवलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी वापरलेलं सर्व साहित्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड आहे. बऱ्याचदा मी रेसिपी करत असताना सांगत असते की हे जे साहित्य आहे हे तुम्हाला परफेक्ट याच प्रमाणात घ्यायचं आहे, परंतु काही रेसिपी अशा असतात की त्यामध्ये तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही ते साहित्य प्रमाण कमी अधिक करू शकता. थोडीशी आंबट गोड तिखट ही कैरीची डाळ असते, त्यामुळे अगदी थोडीशी साखर टाकायची, चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि कोथिंबिरीचा वापर मात्र थोडासा जास्त करायचा. आता या ठिकाणी आपण सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यावर खमंग अशी फोडणी द्यायची आहे. अगदी जेवढी तुम्ही फोडणी छान अशी द्याल तेवढी ही कैरीची डाळ अगदी छान परफेक्ट अशी चवीला लागते. त्याचबरोबर या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये जे सण केले जातात त्यासाठी चैत्र गौर असेल त्यासाठी जो नैवेद्य असतो तो या कैरीच्या डाळीचा असतो, त्यामुळे या डाळीला खूप विशेष असं महत्त्व आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे पदार्थ बनवले जातात त्या ऋतूमध्ये त्याचं काही एक आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्व असतं. धार्मिक तर असतात, परंतु आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्व असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पौष्टिकता
त्याचबरोबर या ठिकाणी शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याच्या दृष्टीने देखील ही डाळ अगदी महत्त्वाची आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं. फोडणी जेवढी परफेक्ट द्याल तेवढी ही डाळ चवीला छान लागते, त्यामुळे फोडणी देताना परफेक्ट अशी द्या. त्यानंतर हळद आणि हिंग या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे. हिंग या ठिकाणी साधारणतः लहान साईजचा पाऊण चमचा एवढा घेतलेला होता आणि हळद अगदी पाव चमचा एवढी घेतलेली आहे. आणि छान असं आपण हिंग तेलामध्ये तळून घेतल्यानंतर ही खमंग फोडणी आपण यावर दिलेली आहे आणि या ठिकाणी परफेक्ट अशी ही कैरीची डाळ बनवून तयार झाली. अगदी पारंपरिक पूर्वापार चालत आलेली ही रेसिपी आहे. अगदी माझ्या आजीकडून ही रेसिपी मला माहीत झालेली आहे आणि ही रेसिपी पुढच्या पिढीला देखील माहिती व्हावी या उद्देशाने आज आपण ही कैरीची डाळ ही रेसिपी बनवलेली आहे. कविताच किचन स्टाईल आपण ती सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच पारंपरिक अगदी तुमच्या आजीकडून तुम्हाला जर काही रेसिपी माहिती झाल्या असतील तर मला कमेंटमध्ये त्या रेसिपींची नावे आणि तुमचं नाव नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्या रेसिपी देखील आपण लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपला पारंपरिक वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने हा एक संकल्प छान असा असेल. त्यामुळे अगदी तुम्हाला जर काही जुन्या रेसिपींची नावे माहिती असेल की जे आत्ताच्या पिढीला माहिती नाही, अशा रेसिपींची नावे कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. त्याचबरोबर कविताच किचनचे मसाले देखील अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे बनवलेले आहे. डंकावर कुटून आणि त्याचबरोबर केमिकल विरहित मसाले आहे. कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर इतर देखील सर्व प्रकारचे मसाले आपण बनवतो, चहाचा मसाला वगैरे. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले सगळे घर बसले ऑर्डर करू शकता. त्यासाठी तुम्हाला 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान परफेक्ट अशी पौष्टिक ही कैरीची डाळ बनवून तयार झाली. तुमच्याकडे देखील अशा पद्धतीची ही डाळ नैवेद्यासाठी बनवता का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि अगदी वेळात वेळ काढून माझी आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. या रेसिपीच्या शेवटी तुम्हाला कैरीचं पन्हं, कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या या रेसिपी देखील पाहायला मिळणार आहे. त्या या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेल्या आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता समर स्पेशल अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.